अध्यक्ष महोदय, माझ्या संगमनेर मतदारसंघातील तसेच तालुक्यातील नागरिकांच्या जीवनाशी थेट संबंधित असलेला महत्त्वाचा विषय हा सभागृहाच्या निदर्शनास आणून देतो। पाणी पुरवठा व स्वच्छतेच्या गंभीर समस्या। जलजीवन योजना जी हरघर जल देण्याची महत्त्वाकांक्षी योजना आदरणीय मोदी साहेबांनी सुरू केली, त्यांचा उद्देश चांगला होता, परंतु माझ्या संगमनेर तालुक्यामध्ये अशी विदारक परिस्थिती झाली का काही राजकीय ठेकेदारांनी ठराविक प्रत्येक कामं स्वतः घेतलेत। त्यामध्ये एक उदाहरण आपल्याला मी असं देईल का गुलेवाडी म्हणून एक जे गाव आहे, तिथं ज्यावेळेस त्या योजनेला मंजुरी मिळाली त्यावेळेस ती 81 कोटी रुपयाची योजना होती आणि कालांतराने ती 125 कोटी रुपयाची योजना झाली। पाणी पुरवठा मंत्री साहेब, आपण आहात इथं, याच्यामध्ये गंभीर विषय आहे का ज्यावेळेस तुमच्याकडून या योजनेसंदर्भातला प्रस्ताव बनवला गेला त्यावेळेस जर तो 81 कोटीचा होतो, मग या असे अपूर्ण प्रस्ताव का बनवले गेले आणि या अपूर्ण प्रस्तावातून कामं घेतल्यानंतर तुम्ही डायरेक्ट ते प्रत्येक योजनेच्या कामामध्ये तो निधी 50-50, 25-25 कोटी रुपये हा कशा प्रकारे वाढला गेला याची सुद्धा निश्चित चौकशी होणं मला वाटतं गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, काही ठराविक गावांचे मी सांगतो, गुलेवाडी असेल, धांदरफळ बुद्रुक असेल, जवळे कडलक, चन्नापुरी, निमगाव, भोजापूर, साकूर, अकलापूर या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आहेत, यांची चौकशी होणं गरजेचं आहे। मधल्या कालावधीमध्ये यापूर्वी जलजीवनच्या आधी तळेगाव दिघे पाणी पुरवठा योजना होती, त्याचं लाईट बिलाचं 10 कोटी रुपये थकीत झालं आहे, परंतु पाणी नसताना सुद्धा 10 कोटी रुपये याच्या बिल आलेले आहेत। तर माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती राहील का हे सुद्धा याच्यामध्ये सवलत मिळाली पाहिजे, वीज बिल माफ झालं पाहिजे, या दृष्टीने सरकारने प्रयत्न केला पाहिजे। तसेच माझ्या मतदारसंघातील ज्या जलजीवनच्या योजना आहेत त्याचे प्रलंबित ज्या आहेत त्या तत्काळ सुरू होणं गरजेचं आहे। बंद पडलेल्या योजनांची तांत्रिक तपासणी करून त्या दुरुस्त होणं गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, पाणी व स्वच्छता हा केवळ विकासाचा नाही तर आरोग्याचा व मानवी सन्मानाचा प्रश्न आहे, म्हणून शासनाने या विषयाला अत्यंत प्राधान्य देऊन तातडीने ठोस उपाययोजना करावी अशी मी विनंती करतो।